मे साखरे नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्य भगवान् अवतीर्णैव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। विचार चंद्रोदय या ग्रंथामध्ये पहिल्या कलेला आरंभ झालेला आहे। प्रश्न क्रमांक 22 झालेला आहे। विचार म्हणजे काय? तर काल आपण चिंतन केलेलं आहे की आत्मा अनात्मा यांचा भेद ओळखणे याला विचार म्हणतात। प्रश्न क्रमांक 23, असा विचार कोणापासून होतो? या प्रश्नाचं उत्तर चालू आहे। ईश्वर, वेद, गुरु व आपले अंतःकरण या चौघांच्या कृपेने हा विचार होतो। तर ईश्वर कृपा आपल्यावर आहे, याला काय सबूत काय आहे, प्रूफ काय आहे, याला पुरावा काय आहे? तर आपल्याला हे नाशवान शरीर मिळालेलं आहे की ज्या शरीरामध्ये ब्रह्म प्राप्ती होत असते। नाशिवंत देता ब्रह्मयती हाता, ईश्याची कथा पुराणात। दिले इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग। हे भवरोग निवारण करण्याचं हे जे साधन मिळालेलं आहे, ही आपल्यावर झालेली ईश्वर कृपा आहे। शरीरामध्ये श्वासाची अखंड धारा चालू आहे, म्हणजे धारा याचं उलट जर केलं तर राधा ही शक्ती आहे शिवाची। म्हणून आज शिवरात्र आहे आणि जीवरात्र संपण्याचा योग आलेला आहे, म्हणून ही धारा अखंड वाहणारी आहे। हे अर्धनारी नटेश्वराचं रूप आहे, प्रकृती आणि पुरुषाचं मिलन आहे। म्हणून ईश्वराची आपल्यावर कृपा आहे, ही साक्ष आहे, हा पुरावा आहे। अखंड शरीरातून येणारी जाणारी श्वासांची धारा आणि या धारेतून निघणारा ध्वनी सोहम सोहम, म्हणजे या प्रकृतीमध्ये जे तत्व विद्यमान आहे तेच या सृष्टीच्या रूपानं पसरलेलं आहे, आणि जे सृष्टीमध्ये पसरलेलं तत्व आहे तेच या 3.5 हाताच्या देहामध्ये विद्यमान आहे। म्हणून ते आणि हे म्हणजे तो हा विठ्ठल बरवा याला महावाक्य म्हणतात। ज्या वाक्यामध्ये ईश्वर म्हणजे ब्रह्म आणि आत्मा यांचं ऐक्य प्रतिपादन केलेलं असतं त्याला महावाक्य म्हटलेलं आहे। म्हणून आपण पागल झालो नाही, ही कोणाची कृपा आहे? ईश्वराची कृपा आहे। जर आपण पागल झालो असतो तर सासऱ्यानं कासरा बी हाती लागू दिला नसता, बायको देणं तर पोरगी देणं तर लांबच राहिलं। म्हणून त्याने मुलगी दिली कशामुळं? शुद्धी आहे। आपण कोमात गेलो नाही, ही कोणाची कृपा आहे? ईश्वर कृपा आहे। हे सगळे इंद्रिय व्यवस्थित आले, ही कोणाची कृपा आहे? ईश्वर कृपा आहे। म्हणून शिशुपालाला 3रा डोळा आला होता, ते म्हणे हे विचित्रच काम झालं म्हणे, आता ह्याला पुरून टाकायचं का कसं करायचं? ते म्हणे तसं नाही म्हणे, भविष्य भाकीत केलं की हे ज्याच्या हातात जाईन लेकरू त्याचा 3रा डोळा आपोआप कमी होईल आणि त्याच्याच हातानं त्याचा नाश होईल। ते योगायोगानं आले नंद बाबा आणि ते म्हणले हे मुलगा घेऊ का मी? भगवान कृष्ण परमात्मा म्हणले घेऊ का मी? ते म्हणले घे। आता सगळेच घ्यायला लागले तर तू बी घे। आता त्यांच्या हातामध्ये हे शिशुपाल आलं की त्याचा 3रा डोळा गेला ना, म्हणजे त्याच्याच हातानं आता यायचं मरण निश्चित होतं, हे पक्क झालं। ते म्हणे बुवा मी काय करू? म्हणे मी काय केलं? त्या आता घेतलं सगळ्यासारखं, पण हे त्याच्या मागचं काय होतं? रहस्य होतं। म्हणून हे सगळं काय आहे तर भगवंताच्या कृपेनं आपल्यावर आहे, म्हणजे ईश्वर कृपा आपल्यावर आहे। दुसरी गोष्ट वेदांची कृपासुद्धा आहे, म्हणजे शास्त्र कृपा आपल्यावर आहे। ज्यावेळेस आपण श्रवणाला बसलेलो आहोत त्यावेळेस शब्दांचे अर्थ आपल्याला स्पष्ट होतात, कळतात, म्हणजे याच्यावर वरून सिद्ध होतं की आपल्यावर शास्त्र कृपा आहे। दुसरी गोष्ट गुरुकृपा, सद्गुरूची कृपा, आणि हे ब्रह्मप्राप्तीचं साधन आपल्याला मिळालेलं आहे। म्हणजे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु, देवच स्वतः सद्गुरूच्या रूपानं येऊन आपल्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतात। तत्वम अशी, ते ब्रह्म तू आहेस। म्हणून आपल्याला सद्गुरू भेटलेले आहेत योगायोगानं, गुरुवर्य बापूराव महाराज परतूरकर। कारण ही परंपरा रंगनाथ महाराज परभणीकर साखरे संप्रदायातून आलेली आहे, आणि साखरे संप्रदायांच्या बऱ्याच ग्रंथांचं विवेचन भाषांतर
पंडित प्रल्हाद बुवा सुबंध यांनी मराठी भाषेमध्ये केलेलं आहे. म्हणून यांना जोग महाराजांची सुद्धा परंपरा लाभलेली आहे, त्यांचंही मार्गदर्शन मिळालेलं आहे. म्हणून त्रिवेणी संगम आलेला आहे आपल्याला, आणि विचारचंद्रोदय दर्शन ग्रंथ ऐकण्याचा आपल्याला योग मिळाला आला, हे आपलं परम भाग्य आहे. म्हणून गुरुकृपा आपल्यावर झालेली आहे. कशाला म्हणावं गुरुकृपा? गुरुकृपा कळे त्याशी जो शोधीला आपलाच, जो स्वतः मी कोण आहे याचा शोध घेतो, त्याच्यावर सद्गुरूची कृपा झालेली आहे. आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. कोहम कथम इदम जातम कोय कर्ताश्च विद्यते, उपादानम किम अस्तिह विचारा सोयमी दृश्य. आचार्य सांगतात मी कोण आहे, हे जगत काय आहे, याचा आणि माझा संबंध काय आहे, असे प्रश्न आपल्या अंतकरणात उठणं, इथून खऱ्या परमार्थाला सुरुवात झालेली आहे. म्हणून गुरुकृपा आणि आपले अंतकरण, म्हणजे अंतकरण ज्यावेळेस आपण श्रवणाला बसलेलो आहोत, वेदांत शास्त्राचं श्रवण, सद्गुरूच्या मुखातून आपण महावाक्याचा उपदेश ऐकायलोत आपण आता, तर आपलं मन घरी जात नाही, कुठं जात नाही, येत नाही. पण जे शब्द इकडून आले त्या शब्दाचा अर्थ बरोबर मन करायला लागलं, म्हणजे मनसुद्धा आपल्याला साथ द्यायला लागलं श्रवणामध्ये, म्हणजे अंतकरण कृपा आपल्यावर आहे. या चारही कृपा आपल्यावर झाल्यामुळे हा आत्मा आणि अनात्माचा विवेक आपल्या ठिकाणी होत आहे. तर नाशिवंत देता ब्रह्म येती हाता, ऐशाची कथा पुराणात, ह्या नाशवान शरीरातच येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरापडे. म्हणजे शरीराला येणं हे संपवता येतं, पण कोणत्या देहात? 184 युनिटले शरीर आहेत, पण त्या शरीरामध्ये त्या शरीराला येणं संपवता येत नाही, आणि या शरीरानं या शरीराला येणं परत संपवता येतं. म्हणजे कोणतंच शरीर मिळत नाही. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, हां मागील या जन्मा मुक्त झालो. याचा अर्थ काय की पुढं येणारे जे आता शरीर आहे, तर ते आपल्याला शरीर मिळणारच नाही, असा याचा काय आहे फायदा आहे, हाच लाभ आहे. म्हणून प्रकृती व सद्गुरू सामुग्रीची प्राप्ती म्हणजेच ईश्वर कृपा आहे. शास्त्राचा अर्थ धारण करण्याची शक्ती म्हणजे शास्त्र कृपा आहे, आणि शास्त्र व आपला अनुभव याला अनुसरून यथार्थ उपदेश करणारे आपल्याला सद्गुरू मिळालेत, ही गुरुकृपा आहे. आणि शास्त्र व गुरु यांच्या सहाय्याने साधनाचे संपादन करणे म्हणजे ही अंतकरण कृपा आहे. म्हणजे आपल्याला साध्य कोणतं आहे? विवेकाचं साधन वापरायचं आपल्याला. विवेकानं आपल्याला हा दिसणारा संसार खोटा आहे, आणि याला जाणणारे आपण एकमात्र याचे अधिष्ठानरूप परमात्मा सत्य आहोत. म्हणून हा वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे, ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा. म्हणून ब्रह्मसत्य आहे, आणि ते तत्व तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. आणि अनुभवाला येणारा संसार कसा आहे? स्वप्नासारखा आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया झार हरी बिन. म्हणून हा संसार लटका आहे, म्हणजे खोटा आहे, दिसायला आहे असायला नाही. स्वप्न कसं आहे? दिसायला आहे असायला नाही. तसं शरीर कसं आहे? दिसायला आहे असायला नाही. का? कारण हे आता दिसायला पण स्वप्नात दिसत नाही, आणि झोपेत तर मुळीच दिसत नाही. बालपण दिसतं का बाबा आता? अनुभवलं नाही का? अनुभवलं, पण दिसत नाही आता, म्हणजे ते खोटं होतं, लटकं होतं. तसं उद्या हे म्हातारपण दिसणार आहे का? नाही, आता दिसायला पण उद्या दिसणार नाही, म्हणून आताच लक्षात घ्या की हे लटकं आहे. आणि तुम्ही उद्या दिसणार नाही, पण तुमचं अस्तित्व राहणार आहे, म्हणून तुम्ही सत्य आहात. सत्य साच खरे विठ्ठलाचे नाम बरे. म्हणून तेच बरं आहे, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. ज्याला आपण तो म्हणतोत ना देव, तो हा म्हणजे आत्ता इथं या शरीरामध्ये प्रगट आहेत, आणि ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. म्हणून सगळेच कोण आहेत? विठ्ठल स्वरूप परमात्मा आहेत. सगळेच महादेव आहेत, देवाधिदेव महादेव, म्हणून हर हर महादेव अशी घोषणा करतात. म्हणून तिसरा प्रश्न, या विचारापासून काय होते? हा जो आत्मा आणि अनात्माचा विचार करायला लागलोत ना, ह्या विचारापासून काय होतं, म्हणजे फायदा काय होतो? तर या विचारापासून दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते. या विचाराचा फायदा तुम्हाला पक्क तुमच्या ठिकाणी अपरोक्ष म्हणजे आत्ता इथं माहीत असलेलं जे तत्व आहे ना, ते तुम्ही आहेत. आणि त्याला नाव काय दिलं शास्त्रानं? ब्रह्म. ब्रह्म म्हणजे ज्याचा कधी नाश होत नाही. का? कारण ते कधी बदलत नाही, ते ॲज इट इज कॉन्स्टंट आहे. आणि बाकी सगळे व्हॅरिएबल आहेत, बदलणारे.
म्हणून हे किती बदलतात माहिती का? नाथ महाराजांनी हिशोब लावले, आपल्याला वेळच नाही ना हिशोब करायला. एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी, होती जाती दृष्टी पाहे तोची. हे होती जाती दृष्टी पाहे तोची, तोच म्हणजे पूर्वीचाच आता आहे. आणि जो पूर्वीचा आता आहे तो सत्य आहे. आणि जे सत्य आहे ते आनंदरूप आहे. आणि जे आनंदरूप आहे तेच शिवस्वरूप आहे, म्हणजे तेच कल्याण स्वरूप आहे. म्हणून सत्यम शिवम सुंदरम. जे सत्य आहे ते सुंदर आहे, जे सुंदर आहे ते शिवस्वरूप आहे, कल्याण स्वरूप आहे. पण तुमच्यासारखं सुंदर या सृष्टीमध्ये कोण आहे? तुका म्हणे मंगल आता कोण दाता याहुनी. या सृष्टीमध्ये आता तुमच्या इतकं मंगल काय आहे? आणि मरण्या इतकं अमंगल काय आहे? आणि न मरण्या इतकं मंगल काय आहे? आणि न मरणं कोण आहे? तुम्ही आहे. न मरणं तुम्ही आहे, तुमचं स्वरूप आहे न मरणं. जीवन देखे मरण, धरी नवी सांडे जीर्ण. संचित प्रमाण भोगी शुभ अशुभाचे. हे शुभ अशुभाचं हे कर्म फल भोगत आला तो. पण वास्तविक तो कोण आहे? जीव न देखे मरण. तो मरण पाहतच नाही. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. मरण माझे मरून गेले मज केले अमर. ठाव पुसले बूड पुसले ओस ओसला देहभाव. आता या देहाला कुणी मी म्हणायला शिल्लकच राहिलं नाही. का? ब्रह्मानंदी लागली टाळी, आता कोण देहाला सांभाळी. ब्रह्मानंदी ज्यावेळेस गोरोबा काका विठ्ठलाचं नामस्मरण करत होते आणि पायानं चिखल तुडत होते, तर लेकरू पायाखाली कधी आलं आणि कधी तुडवल्या गेलं हे त्यांनाच भान नव्हतं. यालाच म्हणतात ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहाला सांभाळी. देहाचं भान नव्हतं आणि पाहता पाहता लेकरू पायाखाली तुडवल्या गेलं. परत विठ्ठलानं ते वापस केलं. पण हे देहभान विसरून भक्ती केली म्हणजे वैराग्य, विवेक, वैराग्य, ज्ञान यांची मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गोरोबा काका आहे. म्हणून या पद्धतीनं या विचारापासून दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होत असतं. म्हणजे अपरोक्ष म्हणजे आत्ता आहे, इथं आहे, माहीत आहे. आणि प्रत्यक्ष त्यालाच म्हणायचं, त्यालाच अपरोक्ष म्हणायचं, त्यालाच काय म्हणायचं, साक्षात म्हणायचं. हे समानार्थी शब्द आहेत बरं का. आणि या शब्दाचे अर्थ आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. अपरोक्ष त्यालाच म्हणायचं, साक्षात त्यालाच म्हणायचं, प्रत्यक्ष त्यालाच म्हणायचं की जे आता आहे, इथं आहे, माहीत आहे आणि तुम्ही आहेत. बरोबर? तुम्ही आता आहेत, इथं आहेत, तुम्हाला माहीत आहेत की तुम्हाला जाणता. म्हणजेच तुम्हाला अपरोक्ष आहेत, प्रत्यक्ष आहेत, साक्षात आहेत असा त्याचा अर्थ प्रगट आहे. म्हणून अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते. आता तुम्ही ब्रह्म आहेत आणि तुम्हाला तुमचं मी आहे म्हणून ज्ञान आहे म्हणजे ब्रह्मज्ञान नाही का? तुम्ही आत्मा नाही का? तुम्हाला आत्मज्ञान नाही. तुम्ही आत्मा आहात, तुम्हाला आत्मज्ञान आहे. तुम्ही ब्रह्म आहात, तुम्हाला ब्रह्मज्ञान आहे. मग तुम्हाला ज्ञानाची काय गरज? खरंच आहे. सूर्याला उजेडाची काय गरज आहे? पण त्यो म्हणू लागला की मला कोणीतरी बॅटरी द्या का, मला दिसेन. आता जो सगळ्याला प्रकाशन करायला लागला त्याला कोण प्रकाशन करन? जो सगळ्याला गोड करायला लागला त्याला कोण गोड करन? जो सगळ्याला खारट करायला लागला त्याला खारट कोण करन? मीठ स्वतःच अंगानच खारट आहे ना, गुळ अंगानच गोड आहे ना. तसं तुम्ही अंगानच परमात्मा आहेत ना. आहेशी तू अंगा अंगी डोळे उघडी. तुम्ही अंगानच परमात्मा आहेत, फक्त तुम्ही तुमच्या विवेकाचे डोळे उघडा. आता उघडी डोळे, जरी तुझा अद्याप ना कळे की मातेची या खोळे दगडाला पोटाची. आपण का आईच्या पोटाला आलेले दगड आहेत का? हे खडा सवाल आहेत तुकोबारायांचा. तुकोबारायांची वाणी म्हणजे कशी आहे? धारदार आहे, तेजस्वी ओजस्वी वाणी आहे. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. तुकाराम नाम घेता कापे यम. यम सुद्धा चळचळ कापतो अशी तुकाराम शब्दात ताकद आहे. आणि त्याच्यातच तुमचा आमचा अर्थ लपलेला आहे. तुका राम. तुम्ही कोण आहात? तुम्ही रामरूप आहात. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. की भ्रांताशी कामू विषयावरी. पण भ्रांत लोकांचा जो विषय आहे ना, म्हणजे त्यांची जी काही दृष्टी आहे ती विषयात रमलेली आहे. आणि ज्ञानीपुरुषाची जी दृष्टी आहे ना, तर त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. म्हणून त्यांच्या अंगामध्ये ब्रह्मरस ठसावलेला आहे. अशा पद्धतीनं
या विचारापासून दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होत असतं की भूस बीज एकवट उपनिता राहे घनवट तेथे उडे ते फलकट जाणो आले. म्हणून जसं आपण भूस आणि बीज काय करतो, पाखडत असतो, ते काय करतात आपण शेतामध्ये, हां, रास एकीकडं आणि भूस एकीकडं होत असतं. तर तसं इथं काय झालं माहिती आहे का, उपनिता राहे घनवट म्हणजे भूस उडून जातं आणि रास एकीकडं पडत असते. तसं तैसे विचारिता निरसले प्रपंचू सहजे सांडवले मग तत्वतः तत्व उरले ज्ञानी असी. मग तत्वतः तात्विक दृष्टीनं म्हणजे कोण्या दृष्टीनं, इंद्रियाला घेऊन अविवेकानं नाही बरं का, कारण थोडासा सूक्ष्म भाग आहे बाबा. इंद्रियाला घेऊन अविवेकानं आपल्याला सृष्टी जगत सत्य वाटतं, मी शरीर आहे असं वाटतं आणि माझ्याहून ते वेगळं आहे असं वाटतं. हे 3 विकल्प आहेत बरं का. आता इंद्रियाला घेऊन जर विवेक केला तर हे शरीर जग सृष्टी हे ब्रह्मांड हे अनित्य अशुद्ध दुःखरूप अनात्मा आहे असं वाटतं. आणि याला जाणणारे आपण नित्य शुद्ध सुखरूप आत्मा आहे असं वाटतं. आणि इंद्रियाला सोडून विवेक केला, कारण ज्ञानोबरायांनी इशारा केलेला आहे, निजवृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रियास वडी लपो नको. इंद्रियानं आता इथं हे जग दाखवलं, पण हेच इंद्रिय सोडून आपण स्वप्नसृष्टी पाहतो, त्यावेळेस तिथं वेगळीच इंद्रिय असतात. मग तिथल्या इंद्रियांना आपल्या कोर्टामध्ये आपल्या विरोधात अपील केली. काय म्हणून, का हो, आम्ही तुम्हाला जसं स्वप्नात जागृतीतल्या इंद्रियांनी म्हातारा 80 वर्षाचा दाखवला, दही दुधाचा परिणाम दाखवला, वृक्ष बीजाचा परिणाम दाखवला, यायनी इथं जसा शो केला तसा आम्ही तिथं तसाच शो केला. मग तुम्ही आम्हाला खोटं म्हणून आमचा शो का केला, असा खडा सवाल आपल्याला विचारलेला आहे. काय उत्तर देणार आपण? हे इंद्रियांनी आपल्या विरोधात अपील केलेली, हां, म्हणून काय काय उत्तर देणार? म्हणून ज्ञानोबराय सांगतात, निजवृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रियास वडी लपो नको. इथं नेनावया हेची कारण जी इंद्रिया अधीनपण. आपण इंद्रियाच्या अधीन गेलो, झालोत आपण इंद्रियाचे धीने झालो आम्ही नारायणी. देवा आम्हाला ह्या इंद्रियाच्या फासामधून बाहेर काढा, कारण हे इंद्रिय जसं म्हणायला लागले तसंच आपण मानायला लागलो, जे दाखवायला लागले तेच खरं मानायला लागलो. ह्या इंद्रियानं ही सृष्टी खरी दाखवली, ही खरी मानली, त्या इंद्रियानं ती सृष्टी दाखवली, ती खरी मानली. मग नेमकी सृष्टी कोणती खरी बरं, नेमके इंद्रिय कोणते खरे? कारण हे इंद्रिय खरे म्हणावं तर तिथं नाही, ते इंद्रिय खरे म्हणावं तर इथं नाही, आणि आपण खोटे कशावरून? कारण आपण इथंही यावं तर तिथंही यावं. जरासं काय खाजवा की डोकं हो की कोण खरं आहे नेमकं? तसं तुम्ही इथंही आहात आणि तिथंही आहेत. बरं, जिथं दोन्ही नाहीत, ह्या दोन्हीचा अभाव आहे, म्हणजे वासनात्मक प्रपंच आणि भौतिक प्रपंचाचा जिथं अभाव आहे तिथं तुमचा भाव आहे, ती झोप आहे. मग झोपेमध्ये निष्प्रपंचत्वाचा तुम्हाला तुमचा अनुभव नाही का? मग झोपेमध्ये तुम्ही निष्प्रपंच चैतन्य नाही का? आणि जे निष्प्रपंच चैतन्य असतं त्याला ब्रह्म म्हणू नये का? मग तुम्ही अनुभवानं ब्रह्म आहात. म्हणून अनुभव आले अंगात या जगात येत असं. हा तुकोबरायांचा अनुभव आहे आणि तुमचा अनुभव, आमचा अनुभव, सगळ्यांचा एक अनुभव आहे. म्हणून आपण अनुभवानं ब्रह्म आहोत असं इथं सांगितलेलं आहे. हा विचार केव्हा पूर्ण होतो? प्रश्न क्रमांक 25. हा विचार दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान झाल्याने पूर्ण होतो. आणि हा आपल्याला दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान झालं हे कशावरून ठरवायचं? ज्यावेळेस आपल्या ठिकाणी अंतकरणामध्ये मृत्यूची भीती राहिली नाही. आता जसं दिवसा आपण मसनवाट्यातून जात असताना आपल्याला भीती वाटते का? आणि रात्रीचे 10च वाजले आणि त्याला म्हणलं चल तिकडं, तर ते म्हणते राम 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 असं करत करत चलते ते. बरं का? म्हणजे त्याच्या अंतकरणामध्ये भीती आहे. तसं आपल्या अंतकरणामध्ये जीवन जगत असताना मृत्यूची भीती राहू म्हणून दिले अक्षय अभय दान अभयत्व दिलेलं आहे साधू संतांनी आपल्याला, की आपल्या अंतकरणामध्ये आता मृत्यूची भीती राहिली नाही. कारण महाभारतामध्ये भीष्म पर्वामध्ये भीष्माचार्य सांगतात, मृत्युर्वय प्रमदः. मृत्यू काय आहे? मूर्खपणा आहे, कल्पना आहे. आणि मृत्यू आपल्याला कल्पना वाटते का सत्य वाटतं? संताच्या संगतीत आल्या वाचून
आत्मा अनात्म विवेक केल्या वाचून आपल्याला सत्य वाटतो, पण ज्यावेळेस आपण सद्गुरूच्या संगतीत आलो, संताच्या संगतीत आलो, आत्मा अनात्मा विवेक केला, त्यावेळेस आपल्याला काय वाटतं? मृत्यू कल्पना आहे. म्हणून अविनाशी तु तद्विद्धी येन सर्वमिदं ततं विनाशं व्यस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति. देखे सारासार विचारिता भ्रांती ते पाही आसारता, तरी सार ते स्वभावता नित्य जाणे. सार काय आहे आणि आसार काय आहे याच्या ज्यावेळेस आपण विचार करतो, तर त्यावेळेस भ्रांती ते पाही आसारता. आसार म्हणजे काय आहे? भ्रांती आहे. आणि आसार काय आहे? हे जगत, हे शरीर, हे श्वास, हे इंद्रिय, हे मन हे आहे. इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते. अर्जुना, शरीर हे आहे, ते तू नाही. म्हणून शरीर हे आहे, श्वास हे आहे, मन हे आहे, आणि जे हे आहे ना ते मी नाही. इदंतेशी वाळले जे मीपणे विन डहारिले, ते रूप पाहिजे पाहिले आपले आपणची. इदंतेशी वाळिले म्हणजे वाळीत टाकलं. जसं ज्ञानोबरायांना निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या लहान भावंडांना समाजानं वाळीत टाकलं. हे संन्यासाचे लेकरं आहेत म्हणून वाळीत टाकलं, शुद्धीपत्रक दिले नाही. शेवटी पैठणला ज्यावेळेस चमत्कार घडला, गर्व द्विजांचा हरला, रेड्यामुखी वेद वदविला, गर्व द्विजांचा हरिला. मग त्यावेळेस ज्ञानोबरायांचा जय जयकार झाला आणि शुद्धीपत्रक मिळालेलं आहे त्यावेळेस. पण हे कधी झालं? चमत्कारालाच नमस्कार केलेला आहे. म्हणून इथं सांगितलेलं आहे की आसार हे काय आहे? भ्रांती आहे. म्हणून हे आहे ते आपण नाही, याला वाळीत टाका, म्हणजे यांचा स्वीकार करू नका. हे अनात्मा आहे आणि आपण आत्मा आहोत. काल आपण व्याख्या घेतली बाबा, अन आत्मा. मायाचा चमत्कारच म्हणाला ना. हा, हे मायाचाच आहे. विश्वव्यापी माया तिने झाकोळीली छाया. तिनं आपल्या स्वरूपालाच आवृत्त करून टाकलं, म्हणजे आपल्याच सत्तेवर चालायला लागली ना आपल्यालाच कळू देईन. यालाच म्हणायचं माया. म्हणजे जी नाही ती, हिचा ब्रह्मज्ञानानं बाध होतो, म्हणून याला माया म्हटलेलं आहे. आणि हे आपल्या स्वरूपाला आवृत्त करतं, म्हणून याला अज्ञान म्हटलेलं आहे. म्हणून इथं काय सांगितलेलं आहे की जे हे आहे ना त्याला वाळीत टाका. तर हे मी नाही आणि मी हे नाही, म्हणून हे शरीर आहे. तसं हे शरीर, श्वास, इंद्रिय, अंतःकरण हे आहे ते मी नाही आणि ते खरे नाही, ते खोटे. आणि त्याला जाणणारे आपण एकमात्र खरे आहोत. तुका म्हणे तुझी खरा येर वाहुगा पसारा. मग बाकीचा सगळा पसारा आहे. तर आपण नित्य आहोत, कारण आपण सार आहोत. तुझं विन काही स्थिर राहे ऐसे नाही. देवा तुझ्या वाचून फलकट तो संसार, येथे सार भगवंत. आणि तो भगवंत कोण आहे? तुम्ही आहात. म्हणून हा सगळा संसार कसा आहे? फलकट आहे, आसार आहे. आणि आसार काय आहे? भ्रांती आहे. आणि सार काय आहे? नित्य आहे. म्हणजे तुम्ही नित्य शुद्ध बुद्ध परमात्मा आहात. म्हणून मदालसा आपल्या बाळाला पाळण्यामध्ये उपदेश करते. शुद्धोसी बुद्धोसी निरंजनोसी संसार माया परिवर्जितोसी. संसार स्वप्नं तेजमोहनिद्रा मदाल सुल्लपमुवाच पुत्रं. बाळा तू शुद्ध आहेस, बुद्ध आहे. बुद्ध म्हणजे ज्ञान स्वरूप आहे. आणि तुझ्या ठिकाणी हा जो मायेचा पसारा आहे तो खोटा आहे, नुसता दिसायला आहे, असायला नाही. आणि तू याचा अधिष्ठान रूप परमात्मा आहे. हा लोकत्रयाकारू, तो जयाचा विस्तारू. तेथे नाम वर्ण आकारू चिन्ह नाही. तिथं नाम वर्ण आकार हे चिन्हच नाही, कारण आपल्याला आकार नाही. सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण नाही. रूप वर्ण गुण जेथे, जिथं नाव नाही, वर्ण नाही, गुण नाही. कारण आपण काल चिंतन केलं की आपण निर्गुण आहोत आणि हे सगळे कसे सगुण आहे. आणि सगुण निर्गुणाचंच विपरीत रूप आहे, म्हणजे हा विवर्तवाद सांगितला. आणि निर्गुणाच्या दृष्टीनं सगुण झालंच नाही, याला अजातवाद म्हणतात. पण हे सहसा पटत नाही. म्हणून काना वचनाची या भेटी सरिसाची पै किरीटी. वस्तू होऊन उठी कवण्याजोगा असा एखाद्याच असतो की ज्यानं एकदाच ऐकलं की त्याला पटलं. म्हणून विवर्तवाद सांगावा लागतो. जो सर्वदा सर्वगतू जन्मक्षयातीतू तया केली आहे घातू कदा नोहे. जो जन्मक्षयातीत आहे, म्हणजे आपल्याला जन्म नाही आणि मृत्यू नाही, जन्म मृत्यू रहित आपण आहोत. आणि सर्वदा सर्वात गत आहे. आकाश सगळ्यात आहे, सगळीकडं आहे, पण त्याला कळत नाही. आणि आपण सगळीकडं आहे, सर्वात आहे आणि आपल्याला कळतं.
म्हणून त्याला कळत नाही अशी त्याची गत आहे. आणि आपल्याला कळतं पण आपण समजून घेत नाही अशी आपली गत आहे. म्हणून हे प्रत्येकाचं कसं आहे वैशिष्ट्य आहे. जो सर्वदा सर्वगतू जन्मक्षयातितू जया केली आहे घातू कदा नोहे. म्हणून आपल्याला मारलं तरी आपण मरत नाही. गंमत असे बरं का. सावलीला मारलं तरी मरत नाही. तुडिता न तुटे मारिता न मरे अशी कोण आहे? सावली. तसं नैनं छिंदंती शस्त्राणी नैनं दहती पावकः अछेद्यो अयम अक्लेद्यो अयम अक्लेद्यो अशोष्यैवच. म्हणजे पाण्यानं सुकत नाही, अग्नीनं जळत नाही, वाऱ्यानं उडत नाही, असं काय आहे पृथ्वीनं मळत नाही. असे आपण असंगो ही अयम पुरुषः अशी श्रुती आहे. म्हणून वेदा विनाशिनं नित्यं येनं मजं व्ययं कथं स पुरुषा पार्थ कम घातयती हंतिकम. म्हणजे जैसे स्वप्ना माझी देखीजे ते स्वप्नीची साच आपजे. स्वप्नामध्ये जे पाहिलं ना ते स्वप्नातच खरं वाटतं. मग चिवण्या पाहिजे तर काही नाही. माऊली सांगतात की त्याच्यातून जाग झालं की मग काहीच दिसत नाही. ते म्हणजे काहीच नव्हतं. मग कोण होतं? तुम्हीच होते. पण तुम्हालाच भासलं होतं ते स्वप्न. तैशी हे जाण माया तशी ही माया आहे. तू भ्रमत आहा शिवाया. तू विनाकारण भ्रम व्हायला लागला तुला. शस्त्रे हाणितलिया छाया जैसी अंगे न रूपे. शस्त्रानं सावलीचा वध होतो का? नाश होतो का? होतच नाही. ना तरी मठी आकाश जैसे. आता मठामध्ये आकाश आहे, मठ आहे. मठाकृती अवतरले असे. मठाच्या आकारासारखं दिसायला आकाश, पण आकाश तेवढंच आहे का तितकंच आहे का? नाही, ते तर त्याच्या बाहेर आहे, आत आहे. तो भंगलिया अपैसे स्वरूपची. मग फुटला की आकाश तर महाआकाश पहिलंच. तैसे शरीराच्या लोपी. तसं हे शरीर उद्या दिसणार नाही बाबा. पण सर्वथा नाशू नाही स्वरूपी. स्वरूपाचा नाश कधीच नाही आहे. म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा. म्हणून तू ही स्वतःच्या अंगावर ही भ्रांती आरोपित करून घेऊ नको असं बापा म्हणायला लागलेत. आता ते आपले बाप का आपण त्याचे बाप? पण प्रेम आहे माऊलीचं आपल्यावर, म्हणून ते आपल्याला काय सांगायला लागलेत? प्रेमानं सांगायला लागलेत. तर अशा पद्धतीनं पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.